रामकृष्ण हरी मंडळी, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे. आपण पोचलेलो आहे स्टेशन. माझ्या फ्रेंडनी मला इथं गाडीने सोडवलं आणि इथून आपल्याला काकद्वीप जाण्यासाठी लोकल ट्रेन भेटेल. इथून लक्ष्मीपुरा आणि कनेक्ट टू काकद्वीप 17 नंबरला लागती गाडी. तर आता आपण 17 नंबरला जाऊन लोकल ट्रेन पकडू. हां हां. अच्छा, हे आलं आपलं सियालदा स्टेशन, रेल्वे स्टेशन. आणि सियालदामधून 17 नंबरवरून आपल्याला लोकल भेटणार आहे लक्ष्मीकांतपूर. हे बघा, ही अशी लागलेली आहे बोट लक्ष्मीकांतपूरची 5:55. तर बघा, फिरायचं म्हणजे सोपं नाही मित्रांनो. एकदम घाई गडबड गोंधळ सगळं केलं पाहिजे. आपल्याकडं UTS ॲप आहे. त्या ॲपद्वारे आपण तिकीट काढलं, त्यामुळं आपल्याला तिकिटाच्या लाईनीत उभं राहायची गरज नाही पडली. आणि आपल्याला गाडी सुटायला अजून 10 मिनिट्स आहेत, 10 to 15 मिनिट्स. तर मग आपण UTSची पेमेंट करून तिकीट काढलं आणि 17 नंबरला जाऊन आता लगेच आपण लोकलमध्ये बसू. मस्त अशी दुकानं, नाश्ता, चहा, कॉफीसाठी. आणि जसे बर्गर, पिझ्झा, हॉटेल्स, कॉफी शॉप. मस्त रेल्वे स्टेशन आहे सियालदाचं. कलकत्त्यातलं सेकंड मोठं लार्जेस्ट स्टेशन आहे. की लोकलचे ट्रेन बघा 17-18 आहे हा प्लॅटफॉर्म. तर 5:36 झाले. 5:55ची आपली गाडी आहे. बघा, गाडी घाई गडबड केल्याशिवाय काहीच होत नाही आपल्याला, लक्षात ठेवा. लखानरी आपली गाडी आहे 17 लक्ष्मीकांतपूर. आले. चला, आपण पोचलो आता काकद्वीप म्हणून नाटक होती. आता आपल्याला 8 नंबर तिथून आपल्याला फेरी बोट गंगासागरच्या तीरावर जायचं आहे. जे गंगासागरचे आयलंड आहे त्या आयलंडवर जायचं आहे. तिथून आपल्याला परत एक बस करावं लागते 28 किलोमीटर. तर कलकत्ता शहरापासून लगभग 140 किलोमीटर तुम्हाला गंगासागरचा 100 ते 140 किलोमीटर गंगासागरचा सफर करावा लागतो. आणि GPS पेक्षा 4 बाजूने दोन्ही बाजूला रस्त्याचा सुंदर रस्ता केलेला आहे. अशाप्रमाणे हिरवगार वगैरे आहे बघा. तर गंगासागरला कसं यायचं, काय यायचं, त्याची सगळी माहिती विस्तृतली तुम्हाला सांगणार. आपल्या भारतातून येण्यासाठी कलकत्ता शहरात वेगवेगळे ऑप्शन आहेत. जसे ट्रेन आहे, प्लेन आहे आणि वेगवेगळे बसेस आहेत. तर बसेस तर लॉंग रूट मोस्टली महाराष्ट्रवाल्यांसाठी बसेस नसतात, लांब पडणार. तर तुम्हाला डायरेक्ट प्लेन आणि ट्रेनचा सफर आहे. हावड्यावरून आल्यानंतर तिथून 2 ऑप्शन भेटतील आपल्याला. हावड्यावरून सियालदा बस रेल्वे स्टेशन आणि नाहीतर हावड्यावरून धरमताल बस स्टेशन. बस ती इकडं भेटते आपल्याला. बस सियालदा टू काकद्वीपसाठी 2 ट्रेन बघायला लागतात, लोकल ट्रेन. आणि धरमतालहून डायरेक्ट काकद्वीप बस आहे. आणि काकद्वीपवरून आपल्याला एक ॲटो करून एक अर्धा तासाची ॲटो करून त्या हार्बर 8 नंबरवर यावं लागतं. आणि तिथून फेरी बोट पकडून काकद्वीप गंगासागर बेटावर जायचं. तिथून 28 किलोमीटर बस पकडायची आणि बस स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्स 1 किलोमीटरपर्यंत गंगासागर घाट आहे. तिथं आपण स्नान करू शकतो गंगाच्या तीरावर. जिथं गंगा भेटली आहे म्हणजे समुद्राला, त्यालाच म्हणतात गंगासागर. तर नक्कीच त्याचं बी दर्शन घडवतं तुम्हाला. व्हिडिओ मोठा होईल. तर आता आपण गंगासागर किंवा त्या फेरी बोट कशी पोचल्यानंतर तुम्हाला परत टाकतो. नमस्कार मंडळी. चला, आता आपण आलं हार्बर पॉईंट 8 नंबर, जिथून आपल्याला गंगासागरला जाण्यासाठी फेरी बोट भेटणार आहे. 9 ते 10 रुपये तिकीट आहे त्याचं. रस्ता आहे, ती आलेली लोक आहेत तिकडून. आणि आता आपण जाणार
आणि ही हुबळी नदी आहे. हुबळी म्हणजेच गंगा, कलकत्तामध्ये ह्याला हुबळी म्हणतात. आणि हीच गंगा नदी ज्या ठिकाणी मिळते सागराला त्यालाच गंगासागर असं नाव आहे. तर ह्याची हिस्ट्री मी सांगणार, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हिस्ट्री पाठवतो, ती बघू शकता तुम्ही. हे बघा असं जेट्टी आहे, जेट्टी नंबर 8 किंवा हार्बर नंबर 8 म्हणायचं याला. ह्याच्यात जवळजवळ 101 माणसं वन टाईममध्ये प्रवास करतात. फक्त 9 रुपये तिकीट आहे. आणि ही खाड बंगालची उपसागर खाडीच म्हणावं लागेल. आणि ॲक्च्युली जिथं जॉईंट होती गंगा, तर ती जागा बी दाखवण्याचा प्रयत्न करीन मी तुम्हाला. तर हर हर गंगे. गंगाचं उगमस्थान आहे गंगोत्री आणि गंगाचं एंड पॉईंट आहे गंगासागर. तर दोन्हीला आपण भेट दिलेली आहे. हा तिथे बघा. आणि आता आपण जातो ते फेरीमध्ये जाऊन बसू, एक जागा शीट पकडू, चांगली जागा पकडू आपण कुठेतरी. इधर बघेंगे. आता हे पाणी अस्वच्छ असल्यामुळं गंगा आणि काय म्हणतात त्याला सागर जिथं संगम होतो, ज्याप्रमाणे 2 नद्यांचा संगम असतो त्या ठिकाणी ऑटोमॅटिक पाणी आपल्याला ओळखायला येतं. पण हे सागराचा कनेक्शन असल्यामुळं तर कलर जास्त डिफरन्स नाही भेटत. पण ही जी जागा आहे तिथं गंगाचा संगम होणार आहे. तर ही फेरी निघन आता थोड्या वेळाचं. वेग अशी 2 व्हीलर्स वगैरे सगळे घेऊन जातात. या फेरी बोट जिथं थांबती त्याच्यानंतर पण 28 किलोमीटर आपल्याला आत जावं लागतं. दाखवतो तुम्हाला नक्की. कोणाला इंटरेस्टेड असेल गंगासागरला फिरायचा तर त्याला हे माहिती उपयुक्त पडण्याची शक्ती पडेल 100%. तुम्ही या कलकत्ता फिरायला. आणि कलकत्तामध्ये आता दुर्गापूजेचे बी उत्सव मोठ्या प्रमाणात आहे, ते बी दाखवण्याचा प्रयत्न करेन मी. महाराष्ट्र. चला आपण आता गंगासागरच्या पुढच्या तीरावर पोहोचल्यानंतर भेटू. नमस्कार मंडळी. तर आता आपण चालू आहे फेरीने दुसऱ्या गंगासागर बेटावर. आणि दिसत असेल, जरा झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हां, तिकडून आलेली आहे बघा गंगा नदी. आणि हा बंगालचा उपसागर. इकडं आपण जिकडे चाललेलो आहे तो बंगालचा उपसागर. आणि हे बघा, ही जी 2 मध्ये बेट दिसत आहे छोटंसं, त्या बेटीच्या दोन्ही बाजूला आहे गंगा. तर हाच आहे गंगा आणि बंगालचा उपसागरचा संगम, म्हणजे गंगाचा शेवटचा टोक. आणि इथं आता हे सागरात मिक्स झाली आहे गंगा, तेच हे पाणी आहे. तुम्हाला व्यवस्थित, आता आपण तिकडं नाही गेलो, नाही तर तिकडं तुम्हाला पाण्याचा हलका कलरमध्ये चेंज असतं, ते दिसलं असतं. तर बसल्यानंतर आपल्याला जे सगळं पाहायला भेटतं. बघा गंगासागरमध्ये आपण चिठ्ठी मारू आपण. परत तुम्हाला कलकत्ताचे सगळ्यात चांगले माहिती दाखवतो मी. बघा हे 100 लाखाची जागा आहे. 2 व्हीलर बाईक सगळं बसून लोक जातात. इथं वॉशरूम पाहिजे तर वॉशरूम आहे ना. या फेरी बोटमध्ये वॉशरूम बी आहे, तुम्हाला जायचं असेल तर. आणि गंगाचं दाखवण्याचा प्रयत्न करतो. यही है क्या जेट्टी यही है? जेट्टी यही है. मला मित्रमंडळांनी आपण आलो गंगासागरच्या जेट्टी पॉईंटला. इथे बेट आहे, आयलंड आहे. जवळजवळ इथून 28 किलोमीटर आपल्याला कपिल मुनी म्हणून त्यांचा आश्रम आहे आणि तिथंच गंगा घाट आहे. तिथं स्नान केलं आहे ना. याची एक हिस्ट्री तुम्हाला सांगतो मी, छोटीशी हिस्ट्री आहे. तो थोडा वेळ लागेल तुम्हाला. आता आपण उतरू आणि उतरल्यानंतर पहिलं आपलं काम आहे, आज ढगाळ वातावरण दिसतंय बघा. आपल्याला नशिबाने पावसाने साथ दिली पाहिजे. पाऊस जर लागला तर आपल्याला लवकर आपल्याला परत कलकत्त्याला जायचं आहे. आणि मग पावसात भिजलं नाही पाहिजे, ते बी इम्पॉर्टंट आहे. हा असा गंगासागर घाट आहे बघा. गोष्टी मी आता छोटे व्हिडिओ बनवतो, लॉंग व्हिडिओ टाकता येत नाही आपल्याला. सगळे करून मी टाकणारच. सगळ्या गंगासागर आणि कलकत्ताची माहिती तुम्हाला वेगवेगळ्या भागामध्ये भेटेल. चॅनल आपला
वगैरे चेंजेस वगैरे पाहू शकता त्यावर केलेली प्लस आपल्याला बघायला मिळेल. आपण जाणार आहे आता बस भेटली, परत टाटा जी आहे टाटा उडी गाडी भेटली आणि कार स्टॅम्प. तर इथं फसायचं नाही मित्रांनो, तर कार बीर करायची नाही. गव्हर्नमेंटची बस आहे, 28 किलोमीटर 40 रुपये आणि जे पिकअप आहे तो पिकअपवाले बी 40-50 रुपये घेतात. आणि जर तुम्ही कारला विचारलं तर कार मग तुम्हाला 1000-1500 काही सांगते. मग त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. कोशिश करा तुम्ही बसनी जावा किंवा मग सेपरेट टोटो बी भेटली ती बी 400-500 रुपयामध्ये घेऊन जाऊ. मंडळी आपण पोचलो आता गंगा घाट आयलँडला आणि इथून जाऊ. अरे वा मस्त नक्की आहे बाबा, ऊन तरी आलं. आणि इथून बघा तुम्हाला दाखवतं कसं काय असतं ते, काय म्हणतात त्याला, कारवाले आपल्याला फसवू शकतात. तर कारच्या नादी लागायचं नाही. आणि कार बी चिपेच भेटेल, बार्गेनिंग करायचं. हे गंगासागर हार्बर बाहेर पडतात आपल्याला भेटेल. चला तुम्हाला मग सांगतो मी पुढची. आता इथला एक लोकल माणूस आपल्याला भेटला, तुम्हाला मी तुम्हाला घेऊन जातो, इथं कोणाच्याच नादी लागू नका. तर बघा आहे एकटा माणूस असला तर आपल्या मर्जीने काहीही करू शकतो, फिरू शकतो है ना. चला बाय, पुढे भेटू. मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथून ऑटोमॅटिक शेअर असतो 50 रुपीज पर शेअर. आणि जरी कारला तुम्हाला सांगितलं कारवाल्याला तर कारवाला आपल्याला घेतो 700 रुपये 800 रुपये. तर सर्वात उत्तम आहे. बस बी तुम्हाला 50 रुपये घेईल आणि शेअर ऑटो 50 रुपये. तर तुम्ही त्या हार्बरपासून गंगासागरच्या हार्बरपासून 50 रुपये देऊन आपण गंगासागर घाट तिथं 50 रुपये जाऊ शकतो. बस निघाली तसे बस थोडी थांबत जाणार आणि आपल्याला ऑटो मस्त 5मध्ये. आणि हा जाण्याचा रस्ता खूप आला, दोन्ही बाजूला तुम्हाला नारळाची झाडं वेगवेगळे चमक मस्त छान असं वातावरण दिसतं. ते दाखवतच तुम्हाला पाहत राहा. बघा त्या जेट्टीपासून आपण बाहेर निघाल्यानंतर हार्डली आपल्याला एक 2 मिनटं चालत पुढं यावं लागतं. तिथून शेअर ऑटो चालतो. बघा आणि रस्ता किती छान आहे बघा, मस्त दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त अशी झाडं, नारळाचे, केळीचे. आणि हा गव्हर्नमेंटनी, पश्चिम बंगाल गव्हर्नमेंटनी केलेला रस्ता आहे. तुम्ही असं करू शकता. आणि तिथून मग आपल्याला 1.5 किलोमीटर या ठिकाणी आपल्याला उतरवलं. आपल्याला 1 किलोमीटर चालत गेलं तर आपल्याला गंगाघाट पुढं परत हे आयलँड खूप मोठं आहे. परत याच आयलँडला गंगासागर घाट. रस्त्याच्या दोन्ही किनारे मस्त असं झाडं दिसतील. चला आता आपण गंगासागरच्या किनारी जाऊन मग तिथं तुम्हाला गंगाची जरा दर्शन घडवतो आणि परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. मंडळी चला आलो आपण गंगासागर घाटमध्ये स्नान करायला. आणि शेवटी म्हणजे खूप रात्रीपासून आपला सफर चालू आहे राऊरकेलापासून. तर वेगवेगळ्या रूटने आलो. पहिल्या एक्सप्रेसने आलो, नंतर मग कारने आपल्या फ्रेंडच्या घरी गेलो. त्यानंतर त्यांनी परत दुसऱ्या दिवशी सियालदा स्टेशनला सोडलं आपल्याला. सियालदावरून लोकल ट्रेन पकडली. त्यानंतर एक बस पकडली. त्यानंतर एक टोटो पकडून फेरी बोट पकडली. आणि फेरी बोट नंतर परत एकदा ऑटो पकडली. तर असा आपला सफर आहे ऑटो पकडून. शेवटी आपण आलो गंगासागर बस स्टँडपाशी. आणि तिथून पुढं आता हा गंगासागर घाट आहे जिथं स्नान करतात. त्याचं दाखवतोच तुम्हाला लवकरच मी.
तर ॲक्च्युली बराबर इथून आपल्या कलकत्त्यापासून लगभग 140 किलोमीटर गंगासागर घाट आहे. वेगवेगळ्याच मार्गाने यावं लागतं. डायरेक्ट एक फेरी बी असती पण ती आज अवेलेबल नव्हती. क्रूज असते, त्यात जेवण वगैरे भेटतं आपल्याला, नाश्ता. आणि ही डायरेक्ट इकडच्या जेटीवर सोडणार, मग तिथून पण बस ऑटो कार करावाच लागणार आपल्याला. इथं स्नान म्हणजे गंगासागरचं स्नान केल्याचं पवित्र आहे. आज जरा पाणी जरा जोरातच दिसते, तर आपण जास्त आत नाही जाणार. हातपाय धुवून आणि इथे कपिल मुनीच्या दर्शनाला जाऊ आपण. बघा इथलं एक महत्त्व सांगतो मी. ते मकर संक्रांतीला जी यात्रा असते ती वर्ल्ड फेमस यात्रा म्हणू शकतात. महाकुंभ जे असतं त्याच्यानंतर ते मोठं जे यात्रा आहे ती इथं 2019च्या टायमाला इथं जवळजवळ 19 ते 20 लाख भाविक झाले होते. इतकी मोठी प्रमाणात इथली यात्रा असते. होऊ शकतं तुम्ही. गंगासागर समुद्र आहे आणि इथं लोक पवित्र मनाने स्नान करतात. आपण बी इथं स्नान करू आणि कपिल मुनीचं दर्शन घेऊन निघू. जय श्रीराम. पाऊस येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र मित्रमंडळी इथे जे पुजारी आहेत ते आपल्याला थोडीशी मंदिरावरती माहिती सांगतील. हाँ हिंदी बोलिए. जय श्रीराम. जय श्रीराम. ये गंगासागर धाम है. ये विष्णु भगवान के पंचम अवतार हैं. बना हुआ है. ये इनकी तपोस्थली है. राजा सगर हैं जो अयोध्या के थे. इन्होंने ही अश्वमेध यज्ञ कराया था. इनका घोड़ा इंद्र ने चुरा करके ला के इन्हीं के आश्रम में बांध दिया था. तो इनके 60,000 पुत्रों ने ढूंढते ढूंढते इस स्थान पर आए. तो उनको ये समझ में आया कि कपिल मुनि ने ही हमारे इस यज्ञ के घोड़े को चुरा करके और मतलब नाटक करके बैठे हुए ध्यान की मुद्रा बनाकर पाखंड रच रहे हैं. तो उनका अपमान किया. तो इनके क्रोध से सबके सब जल करके भस्म हो गए. तो इन्हीं के वंश में आगे चल के राजा भगीरथ हुए. जिनकी तपस्या से मुनि जी ने बताया कि अब जो जल गए उनके काल मृत्यु हो गई है. तो अब इनके उद्धार के लिए अगर गंगा पृथ्वी पर आवे चल करके तो उनके जल के स्पर्श से इनका मोक्ष होगा. तो भगीरथ जी की तपस्या से गंगा जी पृथ्वी पर अवतरण हुआ और गोमुख से चल करके आकर के सागर में यहाँ विलीन हो गई. और इनके जल के स्पर्श से इनके 60,000 पुत्रों का मोक्ष हो गया. और यह तीर्थ गंगा सागर के नाम से जाना जाता है. ये प्रत्यक्ष नारायण है और नारायण के पथ से चल कर नारायण के पथ में आकर के मिल गई है. ऋषि मुनि. कपिल मुनि. कपिल मुनि. कपिल मुनि ऋषि है. कपिल मुनि प्रत्यक्ष नारायण है और 24 अवतारों में 5वां अवतार इनका. संक्रांति की थोड़ा यात्रा के बारे में. संक्रांति जब देखिए मेष राशि पर सूर्य प्रवेश करते हैं तो मकर राशि में तो 14 अंग्रेजी तारीख से 14 या 15 तारीख को 14 तारीख. हाँ, तो प्रमुख मेला यहाँ पर लगता है वो. तो पूरे देश विदेश से सारे लोग आते हैं. यहाँ की सरकार की पूरी व्यवस्था दी जाती है सबको रहने खाने पीने के लिए. और खिचड़ी प्रसाद भोग यहाँ पर मिलता है और बहुत ही दिव्य यहाँ पर व्यवस्था की जाती है. लगभग 20 लाख 15 लाख ऐसे. हाँ 15-20 हो उसकी कोई सीमा नहीं रहती है. क्योंकि वो कितने लोगों के मन में उस समय चला कि जैसे इस समय कुंभ लगा था तो कुंभ में पूरा देश पलट गया. तो जैसी आस्था जिसके मन में हो तो संख्या निर्धारित नहीं कर सकती. करोड़ों में भी जा सकती है, लाखों में. ये सही है कि 20-25 लाख से कम नहीं आते हैं. और बहुत दिव्य मेला लगता है और एक बार समय निकाल के सबको आना चाहिए. वैसे भी कहावत है सब तीर्थ बार बार गंगा सागर एक बार. तो अपने जीवन में एक बार इस पवित्र स्थली भगवान की जो पुण्य भूमि है इसका दर्शन जरूर. जय श्रीराम. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी. तुम्ही पाहिलीच काय जी हिस्ट्री आहे. आपण स्वतः पुजाऱ्यांकडून माहिती घेतली. तर आपल्याला पूर्ण माहिती नाही आहे पण मी डिस्क्रिप्शनमध्ये हिंदीमध्ये सगळी माहिती लिहितो ती वाचा आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो. तुम्हाला हा व्हिडिओ यूट्यूबवर माझ्या @निलेश चॅनलवर आणि फेसबुकला बी पाहायला भेटेल.
जय महाराष्ट्र, जय श्रीराम. आणि आता आपण कलकत्त्याची टूर करू उद्या. आता पोचायलाच आपल्याला उशीर होईल, तर उद्या तुम्हाला दाखवतो. एक बघा, आणि हे कपिल मुनीचं मंदिर बघा छान असं. तर जय महाराष्ट्र, परत भेटू.